बांधकाम कामगारासाठी मोठी खुशखबर. महाराष्ट्र सरकारने मंजूर केल्या 4 नवीन योजना. कोणत्या योजना आहेत हे पुढीलप्रमाणे आपण पाहू घेऊया. आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण शेवटी मी एक असा विषय सांगणार आहे तुम्ही पाहून थकीत असाल. महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांसाठी आज दिनांक 20 जुलै 2026 रोजी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी 4 नवीन योजनांना मंजुरी दिलेली आहे. या योजनांमुळे कामगारांच्या आर्थिक सुरक्षितता आणि शिक्षण, आरोग्य आणि निवृत्तीनंतरच्या जीवनात मोठी मदत होणार आहे. कोणकोणत्या योजना आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊया. पहिली म्हणजे मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 3.5 लाख रुपये एक रकमी मदत मिळणार आहे. अपघाती मृत्यू झाल्यास 5.5 लाख रुपये मदत मिळणार आहे. दिव्यांगत्व झाल्यास 2 लाख रुपये एक रकमी आर्थिक सहाय्य. ही योजना कामगार कुटुंबाला आर्थिक संकटात तातडीने आधार देणारी योजना आहे. दुसरी म्हणजे प्रसूती सहाय्य योजना. महिला बांधकामासाठी नोंदणीकृत सक्रिय महिला बांधकाम कामगारांना 25,000 रुपये एक रकमी प्रसूती सहाय्य मिळणार आहे. यामुळे गर्भवती महिलांना आर्थिक चिंता न करता आरोग्य सेवा घेता येईल. तिसरं म्हणजे शैक्षणिक सहाय्य योजना. पाल्यांसाठी बांधकाम कामगारांच्या मुला-मुलीसाठी शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. 9वी उत्तीर्ण 20,000 रुपये प्रति विद्यार्थी, 11वी उत्तीर्ण 25,000 रुपये प्रति विद्यार्थी, वैद्यकीय पदवी 1 लाख रुपये, अभियांत्रिकी पदवी 60,000 रुपये, पदवीधर PhD परदेशी शिक्षण 10,000 रुपये पर्यंत एक रकमी मदत. ही योजना पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. चौथी योजना म्हणजे निवृत्तीवेतन योजना. सक्रिय नोंदणीकृत कामगारांना मासिक पेन्शन 10 वर्ष नोंदणी असल्यास 6,000 रुपये, 15 वर्ष नोंदणी असल्यास 9,000 रुपये, 20 वर्ष नोंदणी असल्यास 12,000 रुपये. कामगारांना वृद्धासेवेत आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. कोणाला मिळेल हा लाभ? पात्रता जाणून घेऊया. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळ म्हणजेच BOCW अंतर्गत नोंदणीकृत अधिक सक्रिय कामगार असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahabcow.in वर नोंदणी किंवा नूतनीकरण करणे आवश्यक आहे. सर्व योजनांचे फायदे थेट खात्यात जमा होणार. अर्ज कसे करावे? अर्ज BCW संकेतस्थळावर जा. तिथं नंबर 2 ला नूतनीकरण करा. आवश्यक कागदपत्रे भरा. आधार, बँक डिटेल्स, कामगार प्रमाणपत्र इत्यादी अपलोड करा. योजना निवडून अर्ज सादर करा. सविस्तर नियम, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेसाठी संबंधित सरकारी रिझोल्युशन म्हणजे GR वाचा. GR च्या लिंक्स व्हिडिओ डिस्क्रिप्शन किंवा grmaharashtra.go.in वर उपलब्ध आहे. या योजनेचे महत्त्व काय असणार? बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणारे हे राज्याच्या विकासाचे मुख्य स्तंभ आहेत. तरीही ते अनेकदा आर्थिक अनिश्चिततेला सामोरे जातात. या नवीन योजनामुळे त्या कुटुंबाला सुरक्षा, शिक्षण आणि आरोग्य या 3 महत्त्वाच्या क्षेत्रात मजबूत आधार मिळेल. सामाजिक सुरक्षा आणि 2020 अंतर्गत या योजना आणल्या गेल्या आहेत, ज्यामुळे कामगारांच्या हक्कासाठी आर्थिक चांगली काळजी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी आणलेल्या या 4 नवीन योजनांमुळे कामगारात नवीन आनंद साजरा करण्यात आलेला आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत नाही, तर कामगारांच्या गरजा लक्षात घेऊन घेतलेला एक मोठा निर्णय आहे. धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या न्यूज अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा.